कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. सो मंडळी, आज बऱ्याच दिवसांनी मी आमच्या काजी दिलं आहे. बऱ्याच दिवसांमधल्यास 1-1.5 महिन्यानंतरच काजी देते मी. तर आईनंच सांगितल्यानं जा आणि काजी निवडून घेऊन येते. मी आता कलमात नेलं आहे, पण पप्पा सकाळी जेवण कलमातले काजी घेऊन गेले आणि माका आता निवडूचे असत आमचे जे जुने काजी होते, जे मोठे असत ते. तर काजी कशी आहेत, खाली पडल्यात की नाही ते बघूया जाऊन. तर माझ्यासोबत चला. सो मंडळी, ही आमची कलमा असत आणि कलमाची काजी पप्पा सकाळीच घेऊन गेले, पडली आहेत ते. आणि आज पावसाचं वातावरण पूर्ण ढग पूर्ण काळे काळे झाले ते बघा. आपल्या घरी एक काच भेटतं. आपण खालच्या साईडीक जाऊया काजीत, कारण खालच्या साईडीकच आमचे जुने काजी आहेत. मंडळी, आज मी बऱ्याच दिवसांनी दुपारी घराकडे येलेलं आहे, त्याच्यामुळे दुपारी मी झोपलं आहे वगैरे आणि आता काजी दिलं आहे. आणि आमचे आंबे पण यावर्षी लागले, मी तुमचं दाखवते. आमच्या कारपाचे आंबे आहेत, केसरचे आहेत आणि एक रत्न म्हणून आंबो असतात. तर 3 आंबे लागले. तर मी तुमका आता आमच्या कारपाचे आंबे दाखवते आणि एक केसरचा आंबो दाखवते. सो ह्या असा आमचा गाराप म्हणजे हापूस आंब्याचा. हे बघा, छोटे छोटे असतात, अजून लागाक नाहीत बरे. आणि यासाठी कसा केसरचा आंबो, जे का की फळा खूप पडलेली, पण ती फळा वातावरणामुळे जे टिकाक नाही आणि खाली पडली. या साईडने नेमकं दिसायचे नाही. हे बघा. स्वतः खालच्या साईडला आपण काजीच जाऊया. यासाठी सूर्य खाली जातं म्हणून असं वातावरण, आपण पूर्ण यासाठी पावसाचं वातावरण आणि बरीच गरमी जाणवतं. तर आमच्या शेतात मधून रोड गेलो, शाळेकडे जाऊ घेऊ रोड आणि या रोडच्या खाली थोडे काजी असत आणि या रोडच्या वर थोडी कलमा असत. सो जाऊया आपण. तर पावसाचं वातावरण असल्यामुळे सकाळी तर आम्ही कडधान्य सुकत घातलेलं, तर आता आम्ही भरून नेलंय सकाळी आईसोबत. आता ही आमची वांगणी काज जी की सगळ्यात पहिली लागतं आणि तुमका मी पहिलेच व्हिडिओ केले त्या काजीचे काजू दिसले असते. पप्पा सकाळी ज्या काजूचे काजू घेऊन गेलेत निवडून. हे बघा, आता ही लागली आहे का काय, काजू जास्त नाही असत, थोडेफार असत. हे बघा. आता आपण खालच्या काजूक जाऊया आणि खालच्या काजूची काजी तुमका दाखवते. ही आमची सगळ्यात मोठी काज असा, फणसाकडची काज, आणि तिचे बरेच काजू खाली पडतात. हे बघा. तो ही आमची मोठी काज आहे आणि या काजूचे काजू बघू शकताय तुम्ही. हे बघा, असे लागतात, घोसाने लागतात. या साईडीक पण असत आणि यावर्षी याचे बोंडू जरा मला लहान दिसतात. जाऊन निवडूया पटपट खाली. तुम्ही खाली बघू शकताय कसे खाजी पडले आहेत ते. त्याचे बोंडू लहान असल्यामुळे काय कळत नाही. हे बघा, हे आता काजू आपले सगळे निवडूचे असत, असे पडले सगळे. सो आपण पटपट निवडून घेऊया जेवढे जमतात तेवढे, कारण काळोख पड दिलं. आणि आता फणस पण दाखवीन तुमका. मंडईवरची साईड पूर्ण वेचले मी आणि एवढे काजू भेटलेत बुट्टीभर. आणि या साईडची पूर्ण खालची साईड असं ती वेचूची आहे. आणि या साईड पण काजू बघा किती लागले आहेत ते. हे बघा. सो उद्या आपण घराकडेच असं होतं, उद्या निवडूया. आता थोडेसे निवडताना घराकडे जाते. या साईड फणस असं तुमका जाताना दाखवते. आता आपण काजी घेऊया आणि घरात जाऊया. तर या साईड कसं आमचं फणस कापो आणि ते घरी खूप मस्त लागतात गोड. हे बघा. हे बघा म्हणजे फणस.
कापे फणस, या साईडीक दुसरं फणस आहे. सो आपण आता घराकडे जाऊया. या साईडीन फळसाची पानं, हे बघा फळसाच्या पानावर कोणी कोणी फणसाची भाजी खाली आहे ती कमेंट करून नक्की सांगा. हे बघा फळसाची पानं जवळून दाखवते तुमका. हे बघा जुनी लोक होती जी यावर फणसाची भाजी खात आणि याची पत्रावळी पण बनवून ठेवतात आणि पानं काढून गोट्ट करून पण ठेवतात. सो आपण जाऊया आता आपल्या घराकडे. मंडळी हे आता मी आणलं, हे काल आईने आणलेलं आहे आणि हे सकाळी पप्पानी आणले नाहीत काजी. सो आता आपण जाऊया. आई तिकडे ताड कापता, आईसोबत जाऊन ताड घेऊन येऊया. रेड्यांका घालू. माझी घराकडे कशी कामं असतात ती बघा आज तुम्ही. चला मंडळी, एक टाईमची मी ताड घेऊन गेला आणि आता आई इकडे कापता भाजीचं बी. हे बघा यासाठी आमची घाटी मिरची आहेत. हे बघा घाटी मिरची मस्त लागले आहेत ना. हे बघा मंडळी, काम करता करता वाजलेत 6:45 आणि अजून बघा बाहेर जाऊ. हो 6:40 झालेत आणि 6:45 वाजता बरोबर हे डोंगरात कोणतरी आग घातली आहे. ही बघा जस्ट कोणतरी आग घातली काय ठीक वनवू लागता काय माहिती. हे बघा आता पूर्ण डोंगर पेटतो रे कठीणकीमुळे. नाडं काकाने आग घातलं ना माझ्या. पाटी माझ्या ते उचलण्यासाठी पाठी टाकलं.